भगवंताचं नामचिंतन झालेलं आहे. प्रत्येकाला सुरत असलं, प्रत्येकाला माहिती असलं तरी वक्त्याचं काम आहे 2 मिनिटं सांगून सांगून जातो की या पळस मंडळ नगरीमध्ये हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे ते म्हणजे संत सद्गुरू बाळूमामाच्या दरबारामध्ये आणि याच गावचे एक महान सद्गुरू समर्थ भगवान वाघबाबा वाघ महाराज वाघदेव महाराज यांच्या दिंडीचं प्रस्थान या गावामध्ये आज विसवलेलं आहे. त्याच्या निमित्त ही भव्य दिव्य असा आपल्या गावामध्ये आपल्याच महाराजांचा दिंडी सोहळा आलाय. म्हणून सर्व गावकऱ्याच्या माध्यमातून एक थाटामाटामध्ये आपल्या भूमीतल्या संतांचं एक आनंद उत्सव जीवनामध्ये प्राप्त व्हावा म्हणून दिवस उगवल्यापासून त्यात आरती होईपर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद सोहळा आहे. आल्यापासून मी पाहतोय कोण दिंडीमध्ये सहभागी आहे, कोण लगबग करत आहे, कोण धावपळ करत आहे. काय एवढा सोहळा आपल्या जीवनामध्ये थाटामाटात करताय तर आपल्या भूमीचा अभिमान म्हणून करताय. काय अभिमान आहे आपल्या भूमीचा? तर आपल्याच भूमीतले संत आपल्याला भेट देण्याकरता आले. आपल्याच भूमीतले एक कर्मभूमीतले संत जरी दुसऱ्या गावामध्ये जाऊन स्थापित झाले असले तर त्यांचं मूळ घराणं याच भूमीतले याच गावातले म्हणून सर्व गावकऱ्यांना आनंद आहे. आनंद उडे आजी धुळदेव करे व त्यांची धर्मपत्नी दराई आई याच कर्मभूमीमध्ये आपला उदरनिर्वाह करत होते. पण तोच उदरनिर्वाह पूर्ण स्थितीला जाण्याकरता काही कारणास्तव त्यांना या भूमीतून पलायन करावा लागलं. पलायन करत 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 जात असताना माझ्या दराईने मेंढराचा कळपाच्या ठिकाणी एक दगड उभा करावा, दगडावर बुक्का टाकावा आणि त्यात माझ्या विठेवरच्या पालकाला पाहावा आणि पाहत असताना म्हणावा, हे देवा तुझ्या कृपेने आम्ही पलायन करतो बरं का, पण आमच्या कुटुंबावर तुझं लक्ष राहू दे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. देवा आम्ही पलायन करतोया, तुला मी दगडाच्या स्वरूपामध्ये पाहतोया. त्या विठेवरच्या भगवान परमात्म्याला दगडाच्या स्वरूपामध्ये पाहावा आणि विठेवरच्या मालकाचं ध्यान करावा. कसं ध्यान करावा?
तुका म्हणे नेत्री केळी ओळखण तटस्थ ध्यान विठेवारी तटस्थ ध्यान विठेवारी त्या विठेवरच्या मार्गाचं ध्यान करावा आणि दुसऱ्या गावामध्ये पलायन करावा असं करत करत सातारा वाई या पंचभूमीमध्ये या पंच नगरीमध्ये हे धुळदेव आणि दराई या माता गेल्या पण त्याच भूमीमध्ये गेल्या असताना हिवरे गावामध्ये त्यांचं प्रस्थान झालं आणि हिवरे गावामध्ये प्रस्थान झाल्यानंतर माझ्या दराई आईने विठेवरच्या भगवान परमात्म्याकडे मागितलं हे देवा हे भगवंता मला असा पुत्र दे की तो सतत तुझं नामचिंतन करणारा पुत्र येडा दे काय दे येडा दे शहाणा देऊ नको शहाणा जर दिला तर तुझं नामचिंतन करणार नाही येडा दिला तर तुझं नामचिंतन करेल बरोबर ना बाबा म्हणून त्या दराई आईने मागितल्याप्रमाणे विठेवरच्या भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला आणि कालांतराने या धुळदेव आणि दराई आईच्या पोटी हे रत्न म्हणजे वागदेव महाराज या माता पित्यांच्या पोटी जन्माला आले हे तुमच्या सारखे सामान्य दिसतात पण हे सामान्य नाही नोळे हा सामान्य
पण त्यांचा महिमा जर वर्णन करायचा झाला तर निळोबाराय सांगतात मोरे हा सामान्य महिमा संतांचा या संतरूपी वाघदेव महाराजांनी या माता पित्यांच्या पोटी जन्म घेतला. जन्मस्थान हिवरे. आणि त्या हिवरे गावामध्ये जन्म झाल्यानंतर 5 धडप्यामध्ये या समजाला मुळलावा आणि परत आपली उपजीविका भागण्याकरता मजल गावाची वेच वळणावा. पण ऊन आहे, वारा आहे, पावसाळा आहे, थंडीचा दिवस आहे, या लेकराला कसं सांभाळावा हे या माता पित्यांना म्हणजे तराईला आणि धुळोबाबांना खरे म्हणायचं आपण बाबा म्हणायचं धुळोबाबांना काळजी पडली. अरे हा देवाने दिलाय पण सांभाळ कसा करायचा म्हणून कृष्णा माईच्या एका वाहत्या झऱ्यामध्ये सोडून दिलं. बघा तुम्ही संत जन्माला येतात पण ते स्वतःचा प्रपंच करतात. जर संतांनी या धुळदेव बाबा आपलं वाघदेव महाराजांनी जर आईला सांगितलं असतं मी संत आहे, मी देव आहे, तर त्यांनी सोडून दिलं नसतं. तसे संत कोणत्याच आई बाबाला सांगत नाहीत की आम्ही देवरूपी संत आहे. सांगितलंय का? ज्ञानोबा जन्माला, निरुद्धाला जन्माला, मुक्ताई जन्माला, स्वपनकाई जन्माला हे भगवान विष्णूचे अवतार आहे. पण त्यांनी स्वतः विठ्ठलपंत रुक्माईला सांगितलं का आम्ही देव आहे म्हणून? नाही. त्यांच्या आई बाबांना ध्यान प्रायचित्त घ्यावं लागलं. नामदेवराय यांनी जन्म घेतला दामोशेठच्या पोटी आणि गोनाईच्या मातेच्या पोटी. यांनी सांगितलं का मी देवाला जेवू घालते म्हणून मी संत आहे, मी देव आहे? सांगितलं का? नाही सांगितलं. चला पुढे नाथबाबांची व्याख्या जर सोडून दिली, सगळ्या संतात श्रीमंत नाथबाबा आहे, सगळ्या संतात श्रीमंत नाथबाबा आहे. यांनी देखील आपल्या आई वडिलांच्या मूळ स्थानावर जन्मल्यामुळे या नाथबाबांच्या आईवर अगोदरच मरण पावलं. जन्माला आल्या, जन्मस्थिती जन्माला आल्यामुळे त्यांचं वडील आणि आई मरण पावल्या. नाथबाबांच्या वडिलांचं नाव काय होतं बाबा? तुम्हाला ह्याला बोललं घ्या आपल्याला विचारतो असं नाही ना काय? का मोठे मामा माहिती पाहिजे. त्यांच्या आजोबाचं चक्रस्वामी नाव, त्यांच्या वडिलाचं नाव सूर्यनारायण. आता आईचं घरी गेला स्वतः सगळं चुकतं घेतलं नाही, जेवढं घेतलं तेवढं सांगितलं. देत असला तर डबल देत असला तू आईचं सांगतो. आहे का तयारी? हाय जाऊ दे. हाय म्हणल्या तुम्ही बाकीच्याला सांग काय नाव होतं ते. ऐका हा त्यांनी सांगितलं नाही मी संत आहे, मी देव आहे. नाही सांगितलं. तुकोबाला जन्माला आले, कंकाई मातेला बोलाय मातेला सांगितलं मी देव आहे म्हणून? नाही. तसे हे वाघदेव महाराज या माता पित्यांच्या पोटी जन्माला आले पण यांनी सांगितलंय की मी देव आणि मी संत आहे म्हणून माझ्या अंगात एवढी शक्ती म्हणून सांगितलंय. पण याच माता पित्यांनी कृष्णमाईच्या झऱ्यामध्ये सोडून दिलं. वाहत असलेल्या बालकाला कराड क्षेत्रामध्ये एक क्रमिष्ठ ब्राह्मण राहत होते, त्रिकाळ ब्राह्मण राहत होते. या ब्राह्मणाच्या हाताला लागलं ही मूर्ती लागली आणि त्यांनी घरामध्ये नेऊन संगोपन केलं. त्यांनी जात बघितलं नाही, धर्म बघितलं नाही, पंथ बघितलं नाही, काहीच बघितलं नाही. का तर विष्णुमाय जग वैष्णवाचा धर्म वेदाभेद ब्रह्म अमंगळ. आपल्या घरामध्ये माळ असली कोणत्या जातीचा इसरायचाच नाही. मग तो राजवाड्यातला असला तरी तो ब्राह्मणातल्या कुळात काय म्हणायचा त्याला? कळलं मला काय म्हणायचं ते? कळलं तुम्हाला? राजवाड्यात असला तरी तो ब्राह्मणातल्या कुळातला म्हणून समजायचं. म्हणून त्या ब्राह्मण काकांनी संगोपन केलं. आता लहानाचे मोठे संत होतात तसं तुम्ही होतो तसं होतं. दिनक्रिया चालू होती पण दिनक्रिया चालत असताना त्यांचं मन हे वेद पटनाव नव्हतं. कारण त्या संत अगोदरच ज्ञानी असतात, उपदतातील ज्ञानी. हे वर्मा जाणोनी आले लोटांगणी सांग देव. संत अगोदरच ज्ञानी असतात. मग ज्ञानी संत प्रपंचाला चिटकून बसत नाही. तसं या वाघदेव महाराजांनी आपली दिनक्रिया बदलली. काय बदलली? रोज उठावा आणि भगवंताचं नामचिंतन करावा. श्रीराम
जय राम जय जय भगवान परमात्म्याशी आकर्षित होऊ लागले. श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. दिन रजनी हाची धनधान गोविंदाचे पवारे भगवंताचं नामचिंतन गाऊ लागले. गात गात त्यांनी ती नगरी सोडली. कोणती? कृष्णाबाई सोडली, कराड सोडलं आणि मुंबईला गेले. केळकर ब्राह्मण घराणा, खरी ब्राह्मण घराणा या घराण्याशी नातलग जोडलं आणि तिथं आपलं राज्य स्थापित केलं. त्या राज्याचे स्थापित करताना काही त्याला त्रास झाला. संताला त्रास होतोच. सहजासहजी लोक संताला जीवन जगू दे नाहीत. आता आम्हाला जमून दे संताला काय जमून आम्ही निघाला का कुठं खेळ. आता खेळ एक जण तर काल सकाळ कसं मला कुठनाला बुका लावून मला बोला नीटनेटका तर कमीत कमी बोला की आम्हाला. कुठनाला बुका लावून मी जर म्हणून तुझ्या घरी लावला बुका म्हणलं आपण म्हणतो जाऊ द्या. खरंच बरं का लय राग आहे तुम्हाला अशा लोकांना. काय करतात काय आहे मांजराने गेलेली बरी पण अशी माणसं आली जाऊ नये. निंदा करणारे मांजर गेलं तर थुकून तर पुढे जाता येतं. या त्याला आग लावून पुढे जावं. अरे संताला सहजासहजी जगून देत नाही. या काळात देखील केळकर घराण्यामध्ये हरी ब्राह्मणाच्या वेशामध्ये राहिले वाग्देव महाराज आणि तिथं आपलं स्थापित केलं. एक दिवशी हरी बाबांनी जेवाय तयार केलं. त्यावेळेस वाग्देव बाबा काय जेवाय देत आहेत घरी नव्हते. आता येतील नंतर येतील, आता येतील नंतर येतील, आता येतील नंतर येतील असं बराच वेळ वाट बघितली हरी ब्राह्मणांनी. मग काही वेळाने आलेच नाही. पण एक दिवशी आलेच नाही म्हणून खरी ब्राह्मणांनी अक्कलकोटच्या स्वामी महाराजांना हाक मारली. ए स्वामी देवा ताट केलं या ना तुम्ही. वास्तविक पाहता त्यांना स्वामींना ताट जेवाय घालायचं होतं. पण स्वामींनी सांगा त्यांना वाग्देव बाबांना जेवाय वाग्देव महाराजांना जेवाय घालायचं. म्हणून स्वामी महाराज काय आले नाही. अक्कलकोटचे स्वामी काला कारण काय स्वामी अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि वाग्देव महाराज हे समकालीन.
माझ्या हातात जर बाबा 2 दिवस अगोदर पुस्तक पडलं असतं तर सगळं चरित्र मी सांगितलं असते. फक्त तुमच्याकडून 5 मिनिटं मी ऐकली तरी ही मेमरीत फिट केलंय. मेमरी मला देवाने चांगली नाही, माझ्या सद्गुरूच्या आशीर्वादाने चांगली मेमरी माझी. तुम्ही 5 मिनिटं माझ्यासमोर बोललाय तरी मेमरीत फिट करून जिथले जर प्रमाण जिथले तर बसवूया. ऐका ऐका, स्वामी कळवण महाराजांनी वामदेव महाराज हे समकालीन महात्माने धनी ब्राह्मणांनी या स्वामी महाराज या देवाला पण आले नाही तेवढ्या वामदेव महाराज आले ते नका बसले आणि जीवन निघून गेले. पण एक दिवशी पुन्हा थाळे ब्राह्मण म्हणले महाराज तुम्ही जेवण नाही. दुसऱ्या दिवशी म्हणले महाराज तुम्ही जेवण नाही. त्यावेळेस थाळे ब्राह्मण अक्कलकोट स्वामी महाराज म्हणतात अरे एरिया काल जीवन होतो कोण मीच होतो की काल जीवन होतो मीच होतो. म्हणजे वामदेव महाराजांच्या स्वरूपात स्वामी समर्थ महाराज जीवन गेले. अरे संत हे एका अंगाने भरलेच तसं सोन्याला 2 बाजू आहेत पण ते काय सोनं आहे. तसे संत तुमच्या आमच्या करता वेगवेगळे रूप घेतात आणि तुम्हा मला सन्मार्गाला लावतात. जाणू संताचे मार्ग आणखीन चालेल शोध केली तुम्ही म्हणलं काय दोन्ही चालेल सुंदर चालू झाड संतांचे मार्ग आनंदाने भरलं जग उचिष्टाचा भाग महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कार केले. एक दिवशी पंढरीच्या वारीला वामदेव बाबा गेले. चंद्रभागेचं स्नान केलं, नामदेवरायाचं चरण स्पर्श केलं आणि विठ्ठलाच्या मालकाचं रूप पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुत्र रवी वाटेने चालली. माझ्या खंडरायाची वारी देखील वामदेव महाराजांच्या जीवनामध्ये 2 त्यांनी वाऱ्या केल्या असं बाबांच्या सांगण्यातून आलो. एक पंढरपूरची वारी आणि जिजुरीच्या खंडरायाची वारी. माझ्या मल्हारीची वारी
मी घराला पाया पडून थांबलो गळ्या. तो बस चालक म्हणला आपल्या घरची गाडी नाही, ही लाल परी आहे, ही थांबत नाही. बरं तुझ्या मनाला काय वाटतं ते कर. मी तर आता गडावर निघालोय. आता पहिली पायरी चालली, दुसरी पायरी चालली. गडाला पायऱ्या किती? हा मोपल्या का म्हणायचं? 9 लाख शिरा येतं. पायऱ्या 9 लाख असल्या कुणी मारणी वरचढ नसतो. 1 लाख देतो एवढे पायरी वरचढ नाव ते म्हणलं लाख नको. आता पुस्तक मी आणि काय म्हणलं मला तुम्ही पुस्तक दिलं असतं संपूर्ण चरित्र माझा बाबा एक खेळ द्या. माझ्या हातात कोणतंही पुस्तक पडू द्या, मी ती संपूर्ण वाचल्याशिवाय सोडत नाही. आता काय माहितीये का, उगा खून दिला तुम्ही मला. मला कसा तरी मोरचा खाऊन गाठायचा आहे. कधी आगळ गाडी होईल, कधी लाल परी होईल. बाबांनी सांगितलं, ज्ञानी आले बसले सांगितलं. ती सांगितलं म्हणून तुम्हाला दुकान चालू झाले. आता तुम्ही जर नसायला मला दुकानच बंद पडलं होतं. मग म्हणजे बाबा आपलं देवी समोर कीर्तन घेतलं, पण महाराजांनी आपल्या देवाचं नाव आणि काय चरित्र सांगितलं. बाबा मी तुमच्यापेक्षा लहान आहे, तुम्ही सांगितलं ह्यात आभार आहे. रेल्वेला हा बरं तर रेल्वेला बाबा बाबा थांबत नाही. 9 लाख पायरीवर चढले आणि दर्शन खंडरायाचं घेतलं. तोपर्यंत एकदा रेल्वे चालू केली, पण चालू काय रेल्वे काय प्रकार खालीवर 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 बघितलं. आता खालीवर बघितलं काय केलं तरी जरी पण पाडली ती खंडरायाच्या दर्शनाला गेले. चालू करायचं चालू करायचे त्याच्या हातात आहे, कारण त्या संतांची शक्ती एवढी अफाट आहे, एवढी अफाट आहे. काही सावस मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद आहे आणि त्यांना काही दिवस जगवायची देखील संतापाशी ताकद आहे. तुम्हाला देवापाशी ताकद नाही, काही देवापाशी आहे. देव तर किती मोठा आहे. नेता देव गीता नेता देव गीता नेता देव गीता नेता देव गीता
नाही, मेलेल्या माणसाला उठलो जलदेव जगविता येत नाही. चालू उदाहरण सांगतो मला ऐका. ज्ञानोबरायाने 11व्या-12व्या शतकामध्ये एका मेलेल्या प्रेताला थांबवलं आणि उठा सच्चिदानंद बाबा म्हटले. उठले का नाही? उठून नेवासा या ठिकाणी थांबले, खांबाला टेकले आणि मुखातून शब्द काढलं आणि ते शब्द माझ्या सच्चिदानंद बाबांनी लिहिलं. किती लिहिलं? ज्ञानेश्वरी दुवाव्या किती? तुम्ही म्हणाल तुला कशाला बोलवले, आम्हाला येत असतं तुला कशाला पाकिट दिलं असतं म्हणा की. लय जण तुम्ही चोरलं या मोबाईलला युट्यूबला. सांगा ज्ञानोबरांच्या मोबाईल किती? ही म्हणते बरं माझ्यावर कोसळलाय आहे. छान आहे पण सोडत जा माझं कीर्तन युट्यूबला. लय युट्यूब वाले म्हणते महाराज तुमचं सोडायचं कीर्तन म्हणजे आमच्या लोकांचा दबाव येतो. सत्य ना? हा, मी खोटं बोलणार नाही. 2-4 महाराजांनी युट्यूब वाल्याला फोन करून सांगितलं कीर्तन सोडून जाऊन आमचं बंद पडेल. म्हणजे माझे कीर्तन सोडा ह्यांची दुकानं पण पडतील ना. हे कुठं पद्धत आणली? जाऊ द्या तुम्ही सोडा, तुम्ही म्हणा मी आहे. मी स्वतः ना युट्यूब वाला मला सगळी घेऊन तिथे आपण पेंड जाऊ नको वाटतं तसं. आपण संप्रदायाच्या नियमातल्या गडी हे आहे रे कुठे पळत द्या. जाऊ द्या, मीही सांगत नव्हतो. काय सांगत होतो? टाळी वाजवा. 9,000 वेळा लिहिल्या, 700 श्लोक लिहिलं. काही दिवस जगले. तुकोबारांनी मेलेला मुलाला जिवंत केलं. नाथबाबांनी गावबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि राहिलेलं भावार्थ रामायण लिहिलं. आता हाच गावबा मागच्या जन्मी कोण होता? हाच गावबा मागच्या जन्मी कोण होता? श्रीकांतजी बाबा त्या दिवशी तुम्ही कीर्तनाला होता. ऋषिकेश महाराज तुम्ही कीर्तनाला होता. माऊली महाराज तुम्ही कीर्तनाला होता. आपण चौघं कीर्तनाला होतो. कोण होत? गावबा. ह्याच्या पुढे मी सारखं म्हणत असतो कीर्तन करायचं लक्ष, कीर्तन करावं लक्ष तुम्ही देत जा. म्हणजे तुम्ही महाराज काय सांगतात काय नाही काय करायचं आधी लक्ष द्यायचं असतं. गावबा मागच्या जन्मातला ज्ञानोबरायांनी रेड्या उभा ठेवता तो रेडा. गावबा म्हणजे कोण होता? अरे रेड्याला गावबाच रूप मिळलं, आपल्याला काय मिळायचं ना. त्या रेड्याला बोलता येत नव्हतं म्हणून पुन्हा नाथबाबांच्या काळात त्या रेड्याने गावबा म्हणून रूप घेतलं आणि नाथबाबांनी त्याच्याकडून भावार्थ रामायण पूर्ण करून घेतलं. एवढा मोठा अधिकार आहे माझ्या तुकोबारांनी उठवलं. तसं या वाद्याबाबांनी रेल्वे थांबून सांगितलं बंद नाही म्हणला. वर गेलं. आता हे माग गाड्या बघितल्या पण काय गाडी चालू काय ना. त्याला वाद्य महाराज खाली आलं. काय झालं रे? काय चालूच व्हाय नाही. कशी चालू होईल? मग काय तुम्ही चालू करणार का? त्याला वाद्य बाबाने आपल्या जवळचा भांडारा घेतला आणि आगनगाडीच्या पायरीवर टाकल्या बरोबर आगनगाडी चालू झाले रे. ही माझ्या वाद्य बाबांची शक्ती बरोबर शक्ती. श्री समर्थ भगवान वाद्य महाराज की. श्री समर्थ भगवान वाद्य महाराज की. श्री समर्थ भगवान वाद्य महाराज की. या संताची आणि या संतांच्या उजव्या साईडला बसले माझे सद्गुरू संत बाबा यांच्या जीवनामध्ये असाच प्रकार घडला होता. काय घडला होता? ज्यावेळेस चैत्रातलं ऊन होत, मामा बकरी राखत होते आणि बकरी राखत असताना एक म्हातारी बाजारला चालली. पण त्या म्हातारीला लालपरी काय थांबली नाही. मामांनी बघितलं तर म्हातारीच्या पायात चप्पल नव्हती. ह्या पायात त्या पायात त्या पायात हा पाय उचलत होती. म्हातारी मामाला दया आली आणि मामांनी ठरवलं आता ती लालपरी तिला थांबवायचं. मामांनी काय केलं? म्हातारीने हात केला पण लहानपणी काय थांबले तशीच पुढे गेली. मामांनी उभा राहिलेल्या जाग्यावर पाय दाबला. असा उभा राहिलेल्या जाग्यावर पाय दाबला.
काय बरं का लवकर घेऊ नका तुम्ही चाललंय ना झालंय का नाही मग त्यामुळे मग म्हणतो मला लवकर घेऊ नका ती ताकदच बघायची आहे हो त्याचा अनुभव आज जर मला 5-6 वर्षात ताकद अनुभव त्याचा हे भंडारा म्हणजे आणि टीव्ही लावला कुणी बालवेश्वरच्या बालकांनी लावलाय त्याच्या अंगी पाप नाही त्याच्या अंगी काय नाही पाप नाही 11 वर्षाच्या पुढलं पाप घरी जातं ती बालक आहे त्यांनी भंडारा लावला म्हणल्या तर होतंय तुम्ही लावून घ्या दोघं जण मामाने पाय लावला म्हातारी प्रश्न लालपरी बरीचशी लावून घेतली पाहिजे इष्टी जागच्या जेव्हा थांबले ड्रायव्हर कंडक्टर खाली उतरला काही प्रवासी खाली उतरला बघितलं गाडी तर चांगली पण गाडी चालू आहे ना मामा आपलं मेट राखत त्यापाशी गेलं काय झालं रे ड्रायव्हर म्हणला ए मेंढपाल तुला काय करतो अरे तुला बोललो मामा ड्रायव्हर मामा म्हणला असू दे ह्याला माहित नाही मी कोण आहे पुन्हा मामाने खाली मान घातली पुन्हा ड्रायव्हर एसटी खाली शिरलो बघितलं इंडाला काय झालंय का पुन्हा आलं टाटर मारला पण गाडी काय चालू आहे ना मामा म्हणलं अरे काय झालं ए मेंढपाल जातो आहेत ना सुकाळी मामा म्हणलं सुकाळीच्या मला मेंढपाल दोन तर म्हणतोय मी काय झालं चांगलं विचारतोय की काय मला गाडी बंद पडली या काय तू चालू करून देणार आहे का मामा म्हणलं येड्या तुला मी सामान्य दिसतोय का अरे त्रिनेत्री त्रिधारी पण ती माग उभं राहिलं म्हातारी का तिला तो घेऊन जायचं ती चालक म्हणला बसायला जागा नाही मामा म्हणलं मला काय सांगायचं नाही त्या म्हातारीच्या पायात चप्पल नाही चैत्रात लावू नये पाय भासत्यात तिला तू लालपर्यंत घेतलं तर मी तू इष्टी चालू करतो नाहीतर चालवून देणार नाही काय 4 लोक इष्टीच असते ते सद्बुद्धीची ती समजे सद्बुद्धीची ती म्हणली चालक एक म्हातारी उभी ती काय होते आणि उभा राहतो मग ती मला घेतो मामा म्हणलं चालू करायच्या कोण मागचा घेर काढ मागचा घेर टाक आता घेर टाकल्यावर गाडी चालू होती का नुटन केली तरच गाडी चालू होती आता करसवर पाय दिल्याशिवाय चालू होत नाही मामा म्हणलं मागचा घेर टाक आणि कर चालू ड्रायव्हर वर बसला मागचा घेर टाकला आणि चालू झाल्याबरोबर आपोआपच इष्टी माग सरकत गेली म्हातारीपाशी थांबली म्हातारीवर चढली आणि मग मामा म्हणे रावणाच्या टाक मारला घेर टाकला की गाडी निप्पाणीला गेली म्हातारी खाली उतरली बाजार करता करता म्हातारी म्हणली या संसारीला
आणि दुसरे सद्गुरु संत बाळूमामा. आणि वाद्य महाराजांनी खंडेराचं दर्शन घेऊन असतो आगळगाडी चालवून होऊन दिली नाही. आणि माझ्या सद्गुरु संत बाळूमामांनी म्हातारीला वर घेतल्याशिवाय इष्टी चालू होऊन दिली नाही. जर अशा संताचं दर्शन घडलं तर का समजू नये आपल्या जीवनातलं भाग्याचा दिवस. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा संताचं दर्शन घडलं की समजायचं आज माझा दिवस कसा आहे. राहणाऱ्या लोकांच्या मला साष्टांग प्रणिपात करायचा आहे. प्रत्येक लहान थोर वयोवृद्ध लोकांच्या चरणावी नागकाशी प्रणाम करतो. गाड्या तुमच्या का करतो. मी ह्या गावामध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा येऊन गेलो. या मोठमोठं उत्सव तुम्ही करताय आणि तुमच्या गावाला बाळूमामाने भेट दिली आणि तुमच्याच गावातले धुळदेव
करे आणि दुर्दैव करे आणि दराई यांच्या पोटी वाग्देव महाराज जन्माला आले. हे तुमच्या पूर्वजांनी केल्याच्या पुण्याच्या द्वारा तुम्हाला हे प्राप्त झालंय. सहजासहजी नाही प्राप्त होत बाबा, हे सहजासहजी नाही प्राप्त होत. त्याला पुण्य करावं लागतं. गोपाराय म्हणतात पुण्य फळले भोत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण भाग्याचा उदय दळताना कितीही महिलांनी गाणी म्हटली तर तिची वंजळ काय जात्याच्या बाहेर जात नव्हती. बरोबर त्या आरीमध्ये खुट्याच्याच मध्ये धान्य महिला टाकत होत्या. पहिलं सांगतोय मावशी, पहिलं. आता तुम्ही मला हलवूच नका, तुम्ही फक्त ऐकून घ्या आमच्याकडून. आता तुम्ही मला हलवू नका. तुम्हाला जात बी कळायचं नाही, त्याची आरी बी कळायचं नाही, त्याचा खुटा बी कळायचं नाही, आणि खुटा किती लांब असतो हे बी माहित नसतो, आणि खोटा हल्ला त्यामध्ये काय हलून ठोकायचा हे माहित नसतं. हे आम्हीच मानतो जाणार का तर आम्हाला कीर्तन सांगायचं आम्ही तोडतो. दोन पाळी असते त्या, खाली पाळी बसती आणि वरची पाळी फिरती. दोन्ही पाळ्या फिरत नाही. त्याचं मला दळायचं कसं, मला दोन्ही पाळ्या फिरते. तू का मला काळा घाल तुझ्या दोन्ही पाळ्या फिरलो काय आता घालून काढून निघत ठीक आहे. दोन्ही पाळ्या फिरत एक पाळी बसती आणि दुसरी पाळी फिरती. फिरणारी पाळी असल्यानंतर मी काय सांगते प्रमाणपत्र दिलं म्हणून सांगतोय. फिरणारी पाळी गरगड फिरती आणि फिरता फिरता महिला ओळ्या गातात. काय गातात? सुंदर माझे नाट्य फिरते
त्यामुळेच नसते फिरल्याबद्दल कसं चला उद्यापासून इथल्या गावात कमीत कमी 50-60 महिन्यामध्ये चालत चला 8 दिवस झालं चालते ती 5वा मुक्काम आहे आणखी 3-4 मुक्काम पडतात बघा 5 दिवस चालतात महिला पण कशा आहेत काय आपल्या बांधताना खांडभर बुलली की घरात ऑफिसमध्ये खांडभर बुलली निघ खाऊनच जायची का मोठ्याने म्हणायचं म्हणा सुंदर माझे जाते का फिरते भौतुके बोया जाऊ कौतुके तू ये रे थोडा जीव जीव फुंडले पंचाचे नेते लावणी पाची कोटे तू ये रे थोडा महाराज तुमच्याकडून लांबलं काय ही विषय मी काढत नव्हतो कधीच पण तुम्ही काय केलं माहिती आहे इतकं प्रमाण दिलं की महिला गाणी म्हणून गायच्या पण अशी पाठ मांडीच्या पलीकड पाठी असायची असं नाही बाबा तुमच्या आईने दळलं असं माझ्या आजीने दळलंय माझ्या आईने दळलंय पाठीच्या आड मांडीच्या आड पाठी असायची मुठ घ्यायची काय ते काय मांडी सोडत नव्हत्या बरोबर आलीच्या मध्यभागी टाकायच्या आणि दळण दळायच्या तसे बरोबर आलीच्या मध्ये प्रमाण काय प्रमाण हल्लं धन्य आजी तिनं भाग्याचा तुम्ही आज म्हणायचा आमचा दिवस आज भाग्याचा झालाय आणि खरोखर तुमच्या जन्माचं भाग्यच मोठं म्हणावं लागलं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला अशी मजल दर मजल करत या वाग्देव महाराजांनी आपली समाधी घेतली कुठं वाटारला त्या वाटार गावामध्ये समाधी घेतली आज समाधीच्या ध्वनीतून देखील समाधीच्या कणाकणातून देखील भगवंताचं नाम चिंतन निघत असेल जो अंतकरणापासून माझ्या वाग्देव बाबांचं भजन ऐकल ना त्याला एक ना एक दिवस त्याच्या कानात ते समाधीतून भजन ऐकायला मिळेल अंतकरणापासून मिळेल मला तर वाटतं मिळणार बाबा तुम्हाला मिळणार मगाशी तुम्ही सांगितलं आम्हाला मार्ग दाखवले आमचे वाग्देव महाराज आहेत आणि जे वाग्देव महाराज तुम्हाला मार्ग दाखवतात ना बाबा तुम्हाला एक दिवशी त्यांच्या समाधीतून भजन ऐकायला मिळेल जसं माझ्या ज्ञानोबारायचं भजन आणखीन ऐकायला मिळतं समाधीतून तसं माझ्या वाग्देव बाबांचं भजन देखील ऐकायला मिळेल फक्त भक्ती करा भक्तीच्या जोरावर तुम्हाला ते भजन ऐकायला मिळेल एक उदाहरण सांगतो आठवलं म्हणून माझ्या जनाईने पंढरपूरच्या पाटलाच्या वाड्याचं धुणं पानं केलं दसऱ्या दिवशी आणि पाटलाच्या वाड्यात एक उपारणं होतं उपारणं पाटलीन बाईने म्हणली जने उपारणी आणि चंद्रबागेवर धुवून आण जनाबाईने बोचकं पोळा केलं आणि उपारणं आधी धुतलं आणि बाकीचं धुणं आधी नंतर धुतलं उपारणं वाळून टाकल्यामुळे आणि बाकीचं धुणं वाळलं नाही म्हणून जनाई माझ्या त्या उपारण्या कडीवर निद्रस्त झाल्या झोपल्या असताना त्या उपारण्यातून आवाज निघला विठ्ठल माझा माझा माझा
जनाईचे पंढरपूरला एवढे गेलं तर गेलते पण तिला सांभाळ करता नामदेव राहिले म्हणून नामदेवरायच्याच आईला आई म्हणायची गोनाई आई 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 परण्यातनं दोन्ही येतो या कृष्ण सांगतो आटावलं म्हणून तुम्ही सांगतो या आणि तुम्ही वारकरी म्हणून सांगतो या आई आई उपाला दोन्ही येतो या काय जण बोलते तू माणसाची तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणा ती आणि उपाला तू दोन्ही येतोय हा आणि बरं गोनाईने तो उपरनं घेतलं कानाला लावला त्या गोनाईच्या कानातनं कानाला देखील आवाज दिला विठ्ठल विठ्ठल आपण दिवसभर तुनपानं केलं पाटलाच्या वाड्यात या पाटलाच्या बाईने काय नाही देऊ दे उपरनं मागून घे गड्या आपल्याला उपरनं मागून घे सगळं धुणं बांधलं आणि पाटलाच्या वाड्यात दोघी मायली की गेल्या पाटलीने बाईपाशी धुणं दिलं आणि पाटलीने बाईनी गोनाईच्या पदरामध्ये बाईने 2 पायल्या ज्वारी घातली आणि जावया आता म्हणल्या जनाईला म्हणले ती उपरनं घे आपल्याला जनाई माग पुढं बघून चालत द्या पाटलीने बाई म्हणले जने काय ज्वारी कमी पडली का पाटलीने बाई नाही मग ज्वारी कमी पडली मग काय पाहिजे पाटील बाई ते उपरणं पाहिजे उपरणं आता जरी मागून काय मागितलं आम्ही त्या उपरणात 36 वर्ष पाय पुसतोया आणि ते मागते तू अरे एखादी नवी वस्त्र मागितली असती तर तुला दिली असती तुझ्या आई करता एखादी साडी मागितली दिली असती तुझ्या बाबा करता धोतर तुझ्या बाबा करता कपडे मागितले दिली असती आणि मागून काय म्हणते उपरणं पाटील बाई तेवढंच उपरणं मला द्या मला जीवनामध्ये दुसरं काय नको तुम्ही वाळलेली ज्वारी देखील परत घ्या पुन्हा मला द्या पाटलीने उपरणं घेतलं घे माझी पाय पुसली होती 36 वर्षी पाय पुसले घे जनाईने ते घेतलं खांद्यावर नाही टाकलं छातीला धरलं घरी गेल्या गोनाईने जनाईला सांगितलं उपरणं खाली ठेवलं का आपल्या तुझ्या वडिलाला सांग दामोशेठजी संध्याकाळची मला घरी आले आणि जनाईकडे बघितलं जनाईने आपल्या असं हात उपरणं धरून बसल्या होत्या अरे जनाई काय झालं बाबाजी उपरणं अरे मागून नाही हट्ट धरून आणलं यार कोणाकडून पाटलीकडून आपल्या घरात नाही आहे बाबा पण हे उपरणात वेगळंच आहे वेगळं म्हणजे हे घे ना बाबा कानाला लावा जनाईकडून उपरणं घेतलं आणि दामोशेठजीने कानाला लावलं कानाला लावल्याबरोबर पुसाय नको त्या पाटलाने 36 वर्षी पाय पुसलं तर ती दळभद्री या त्याला कळलं नाही नेमकं काय ते आता हे पुसाय नाही मग त्याला देहवऱ्यात ठेवू जनाबाईने देहवऱ्यात ठेवलं आणि त्याच रात्री माझ्या विठीवरचा मालक जनाबाईला दळू लागायला गेला त्याच रात्री विठीवरचा मालक दळू लागायला गेला आणि दळता जनाईने देवाला सांगितलं देवा तुमचं उपरणं हात होऊ नका मग माझं उपरणं गवलं ते हातात घे जनाबाईने ते उपरणं घेतलं बाबाजी हात राय गेल्या माझ्या विठीवरच्या मालकाने ते उपरणं हातात धरलं जणे हे उपरणं गवलं कुठं देवा मग तुला माहिती उपरणं अरे जणे या सृष्टीत मला काय माहित नाही असं नाही मला सगळं माहिती हे उपरणं कपिदास महाराजांच्या दुकानातले आणि त्या दुकानातलं याच पंढरपूरच्या पाटलाने विकत घेतलं आणि 36 वर्ष पाय पुसलं जणे ही उपरणं मी स्वतः कबीरदास महाराजांना विणू लागले माझ्या कबीरदासच्या महाराजांच्या घरी माझा विठेवरचा मालक वस्त्र नाही होता विस्त्र नाही प्रमाण आहे काय प्रमाण आहे उच्च नीचे काही आपण पहा मग कळेल तुम्हाला आता नको जाताना बघतो तुमच्याकडे आता नाही सोनार घडू मुंगू लागे धोक्या वेळा सांगे डोळेवळी सजन सकया विकुलागे माणूस माया सावत्या असं कुरकुलागे पुढं
पुढे 30 आहे बघा उद्या वाटलं नाही मला कबीराच्या मागे सेलेवीन सज्जन सकाय विकू लागे माणूस माळ्या सावत्या असं खुरपू लागे अरे सोनार घडू कुंकू लागे चौक्या वेळा संगे जोडले कबीराच्या हातात शेला युनाय देव होता येणारा तो विंता विंता शेलाने बघितला जने जने भाग्यवान झाले गड्या तू आज तुला या नामाची ताकद कळली तसे बाबाजी 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 तुम्ही ही पायी दिंडी चालू केली गेली 13 वर्ष झालं तुम्ही पंढरपूरची वारी करताय आज पायी दिंडी चालू केली या वर्षी तुम्हाला एक ना एक दिवस माझे वाग्देव बाबा तुमच्या घरात तुमच्या कानामध्ये भजन ऐकून देणारच आज आपले तुम्ही तारीख लिहून गा जर नाही दिलं तुम्हाला कानात भजन ऐकून पुन्हा आपले कीर्तन तुम्ही ऐकू नका अंगाव शहर म्हणतात ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले आणि करत वागतोही तसं आणि बोलतोय ताईट एक ना एक दिवस तुमच्या वाग्देव बाबांचं तुम्हाला भजन ऐकायला हे येणार फक्त अंतकरण त्यांच्यापाशी जुळवा काही देऊ नका माझ्या संतांनी लिहून ठेवलंय मला रुपये ओढू नका मला फक्त उद्बत्ती देखील ओळू नका मला फक्त अंतकरणातून बजा एक ना एक दिवस तुमचं कल्याण करणार आणि तेच कल्याण करण्याकरता या पळस मंडळमध्ये वाग्देव महाराजांची पायी दिंडी आली ती बी आली ती आली पहिल्यांदा नातोपुत्याला गेलो पुन्हा हे नाही माघारी फिरावं लागले तिरकं यावं लागलं हा पुढल्या वर्षी तसं नाही मधनच बांगारला शिकलं यायचं नातोपुत्याला जायचं नाही हा शॉर्टकट असता हा फिरायला आणायचं तुम्ही नातोपुत्याला गेला डबल तुम्हाला कुठं झाला हा मोठे मामा तुम्हाला सांगा ना हे पुढे यायचं पुढल्या वर्षी तर नाही आता बदल यायचं म्हणजे तुमचं शॉर्टकट होतंय आम्हाला काय तुमच्या म्हणून या दोन्ही संतांचं म्हणजे वाग्देव महाराजांचं आणि सद्गुरू संत बाळूमामाचं दर्शन केलं झाले दैने गे